महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस भाडेवाढीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे। महिलांचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या वेळी 50% सवलतीचे आश्वासन दिल्यानंतर आता भाडेवाढीची चर्चा करणे योग्य नाही। महिलांना असा ठराव एक प्रकारची फसवणूक वाटत आहे, कारण यामुळे त्यांचा आर्थिक ताण वाढेल। तर काही प्रवाशांचे मत आहे की भाडेवाढ सहन केली जाऊ शकते, पण त्यासाठी सेवा सुधारण्याची आवश्यकता आहे। बस वेळेवर मिळणे, बसेसची संख्या वाढवणे आणि प्रवास अधिक सुरक्षित करणे या लोकांच्या प्राथमिक मागण्या आहेत। मुंबईमध्ये तरी बसेस चालू आहेत, पण काही ग्रामीण भागात पूर्णपणे एसटी बस सेवा ठप्प झालेल्या आहेत। तर एसटी बस म्हणजेच लालपरी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे। खासगी वाहनांवर अवलंबून राहण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे ते सांगतात। सरकारने भाडेवाढीबरोबरच सेवा सुधारण्यासाठी तात्काळ पावले उचलावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। ठीक आहे, हरकत नाही। एस टीची थोडीफार भाडेवाढ झाली तरी चालेल, पण आम्हाला एस टी पाहिजे। एस टी महामंडळानं गाड्या वाढवाव्या, त्याच्याकडे लक्ष द्यावं। आम्ही लेट जाऊ 10 मिनटं, पण एस टीनेच जावं, हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे। आणि एस टीच्या गाड्या वाढवाव्यात हे माझंच नाही तर सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला प्रायव्हेट गाड्यांची दादागिरी नको आहे। आम्हाला एस टीच्याच गाड्या असाव्यात। त्यांनी 5-10% जरी दरवाढ केली तरी हरकत नाही, पण एस टीच आम्हाला पाहिजे। एस टीनं गाड्या वाढवतात अशी विनंती आहे त्यांना। नाही येत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे गाड्याच कमी येतात का, त्याच्यामुळे गाड्या टाइम टू टाइम येणारच नाहीत। पण त्यांनी गाड्याची व्यवस्था करावी, गाड्या वाढवाव्यात। 5-10% जरी वाढवलं तरी चालेल, आम्हाला सुरक्षित प्रवास हवा आहे। एस टी बसमध्ये आता भाडेवाढ झालेली आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे? भाडे वाढायला तर नको आहे, कारण आधी लोकांनी त्यांना जसं महिलांनी जास्त सरकारला हे केलं, साथ दिला, शिंदे महिलांना 50% डिस्काउंट दिलं होतं। हां, आणि आता सडनली वाढवताय तर ते योग्य नाही आहे। योग्य नाही। हां, वाढवायला नको आहे त्यांनी। ओके, काय म्हणजे काय म्हणणं आहे, काय तुम्ही सरकारला सांगाल की ते वाढवतायत, याबद्दल काय म्हणजे आधी तुम्ही अशी लालच देताय लोकांना की डिस्काउंटची ऑफर की भाई आता तुम्हाला कमी आहे, 50% आहे, आणि त्यानंतर तुम्ही सडनली वाढवताय, हे चुकीचं आहे ना। आणि 100 रुपये मागे 15 रुपये वाढवायचं ते बोलताय, तर मग हे कितपत योग्य आहे आणि लोकांना कसा याचा कसं फेस करायला लागणार? कारण हे बघा आता सगळंच महाग झालेलं आहे। तर पहिले त्यांनी हे पण ऑफर दिली होती महिलांसाठी, जे 1,500 रुपये येणार होते, सडनली आता ते पण चेंज केलं सरकारने, जसं राजकारण आलं त्यांच्या हातात तर। आणि त्यात भाडे पण वाढवतायत, तर पूर्णपणे ते चुकीचं करताय। अजून माहीत नाही की आता तिकीट वाढले, परत अजून काय काय वाढवतील। इलेक्शन पर्यंत करतायत नंतर असं म्हणजे त्यांनी फक्त हे सगळं इलेक्शनसाठीच केलेलं, जे भाडे वाढ कमी करणं, 50% डिस्काउंट, त्यानंतर 1,500 रुपये महिलांना हे लालूच इनडायरेक्टली त्यांना रिश्वतच दिली की आम्हाला वोट द्या म्हणून। आणि जसं ते आलेत राजकारणात की त्यांनी सडनली सगळंच वापस घ्यायला सुरुवात केली। मैडम, अभी महंगाई तो वैसे ही बहुत है, और बस का किराया एक बार मुख्यमंत्री ने कम किया था। अभी जैसे ही सरकार वापस चुन के आती है और भाव बढ़ाते हैं तो ये गलत ही है ना मैडम। और ये आम पब्लिक को तकलीफ वाली बात है। अभी जो भी सुविधा दिया था पब्लिक को, उसको तो कुछ दिन तो संभालना चाहिए। आपका सरकार में चुन के आने के बाद तुरंत यही काम करना है, हाँ? ठीक नहीं है ये। एक तर वेळेवर एस टी येत नाही आणि परत तुम्ही तिकिटाचे दर पण वाढवणार, म्हणजे प्रवाशांनी करायचं काय? एक तर इथे कुठल्या स्टॉपला गाडी थांबते। आता आम्ही येतो मुंबईवरून, तर मुलगी इथे कामाला इथे आहे, तर हिला सोडायला हे नेरूळ जवळ आहे, म्हणून इथून आम्ही इथे येतो। तर ती मुंबईवरून इकडे यायला गाडीला कमीत कमी 2-2.5 तास लागतात। म्हणजे 2-2.5 तास इथे वेटिंग करा, म्हणजे असा नाहक त्रास आहेच। आणि परत वरती तुम्ही तुमची एस टी भाडेवाढ करणार, म्हणजे तुम्ही सरकार काय चांगल्या गोष्टीसाठी करताय का लोकांना त्रास देण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे? बरोबर नाही आहे।